सत्ता, स्वार्थ आणि अर्थकारणासाठी पक्ष सोडलेल्यांना आगामी निवडणुकीत मतदारांनी त्यांची खरी जागा दाखवावी, असं आवाहन ठाकरे गट जिल्हा प्रमुख व माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी केलंय. रायगड जिल्हा परिषद प्रभाग क्रमांक 15 मधील वैशाली खैर आणि खालापूर पंचायत समिती गण 29 मधील कमल भस्मा यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चौक येथे झाले. यावेळी बोलताना भोईर यांनी गद्दारांवर टीका करत महाविकास परिवर्तन आघाडीचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या देवदूत कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाने आंदोलन केलं. आर्यन पंप कंपनीकडून योग्य वेतन, विमा, सामाजिक सुरक्षा आणि सुरक्षितता साधने न दिल्याचा आरोप करण्यात आलाय. या आंदोलनाचं नेतृत्व भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी बाळासाहेब भुजबळ, सचिन मेंगाळे व सागर पवार यांनी केले. प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, मागण्या मान्य न झाल्यास राज्यस्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पेण तालुक्यात व शहरात भटक्या कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्य नागरिक भीतीच्या वातावरणात जगतायत. गेल्या 2 महिन्यात दररोज 70 ते 80 रुग्ण पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत असून अनेकदा अँटी रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने रुग्णांना अलिबाग येथे पाठवलं जातंय. या गाफीलपणाविरोधात मनसे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं रुग्णालयाला भेट देऊन पाठपुरावा केला. त्यामुळे तातडीनं इंजेक्शनचा साठा उपलब्ध झालाय. मात्र भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरण व शेल्टरची सुविधा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेनं प्रशासनाला दिलाय. पनवेल शहरात क्रिएटिव्ह शिक्षणाला नवी दिशा देणाऱ्या आर्ट एफेक्स स्कूल ऑफ ॲनिमेशन या संस्थेचं भव्य उद्घाटन शिवसेना उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांच्या हस्ते झाले. उद्योजक अजय अरुणा पाटील यांनी सुरू केलेल्या या अकॅडमीमधून ॲनिमेशन, गेम डिझाईन, व्हिज्युअल फिल्म मेकिंग व AI आधारित कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आलेत. गेल्या 15 वर्षात शेकडो विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी मिळाल्याचे पाटील यांनी सांगितलं. उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक येत्या 5 तारखेला होत असून सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त झालेत. जिल्हा परिषद मोरबा गटातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रमेश मोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेने मोरबा गटात भरीव विकास कामे केल्याचा दावा केलाय. रस्ते, पाणी पुरवठा, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात आली असून त्याचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांना झाला आहे, असं ते म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावरच मतदार शिवसेनेला पाठिंबा देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. माध्यमिक विद्यालय रातवड येथील ज्येष्ठ शिक्षिका भारती अनिल कांबळे या मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यात. त्यांनी एकाच शाळेत तब्बल 37 वर्ष अध्यापन सेवा बजावली. प्रेमळ व शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कांबळे मॅडम विद्यार्थ्यांना विषय सोप्या पद्धतीनं समजावून सांगत. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकांनी त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी मुख्याध्यापक संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.